नमस्कार. आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण. जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका. ओम नमः शिवाय. श्री शिवपुराण महात्म्य अध्याय 5. बिंदुक ब्राह्मणाची पिशाच योनीतून मुक्तता. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, शौनकजी चंचुला भगवती उमादेवीची अर्थात पार्वतीची मनपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी ती आनंदमग्न अंबिकेपाशी गेली. तिने तिला नमस्कार केला व मधुर शब्दांनी तिची स्तुती केली. चंचुला म्हणाली, हे गिरिराज नंदिनी, हे स्कंदमाता, हे शंभूप्रिये उमा, तुला नमस्कार असो. तू सर्वांना सुखदायक आणि कल्याणप्रद आहेस. तू ब्रह्मस्वरूप आहेस. तू सगुण आहेस, निर्गुणही आहेस. तू विश्वाचे आदिकारण आहेस. जगाची निर्मिती, त्याचे पालन व संरक्षण आणि त्याचा संहार या सर्व गोष्टी तू लीलया करतेस. सत्व रज तम या त्रिगुणांचा तूच आश्रय आहेस. तू सूक्ष्मतर आहेस. तू अनंत आहेस. तू आदिमाया जगदंबा आहेस. तू सच्चित आनंद स्वरूप आहेस. तू मूळ प्रकृती आहेस. तू भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेस. ब्रह्मा विष्णू महेश यांना कार्यप्रवृत्त करून त्यांना उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी आहेस. तू संत सज्जनांचा कैवार घेणारी आहेस. तू असुरांचा नाश करणारी आहेस. तू पराशक्ती आहेस. तुझी कीर्ती आणि कर्तृत्व अगाध आहे. म्हणून देव, ऋषी, मानव आदी सर्वजण तुझी आराधना करतात. पार्वतीची स्तुती करताना चंचुलाचे अंतःकरण भरून आले. तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. मग ती विनम्रतेने शांत उभी राहिली. तिची अवस्था पाहून पार्वतीला मोठे समाधान वाटले. तिने तिच्याकडे करुणामयी दृष्टीने पाहिले. ती म्हणाली, चंचुले, सखी, शिवलोकी सद्गती प्राप्त झाल्यामुळे तुझ्या मनात आम्हा दोघांबद्दल अपार कृतज्ञता आहे हे मी जाणते. तू माझी अत्यंत आदराने स्तुती केलीस, त्यामुळे मी प्रसन्न आहे. मी तुला काय वरदान देऊ? चंचुला म्हणाली, हे गिरिजा कुमारी, तू दीनपतितांचा उद्धार करणारी आहेस. माझे पती बिंदुग हे ब्राह्मण असूनही वेदविहित आचरण करीत नसत. ते व्यभिचारी आणि सदैव पापाचरण करणारे होते. एका क्षुद्र जातीच्या वेश्येवर ते फारच आसक्त होते. तिच्या सहवासात रमायचे. ते माझ्या आधी मरण पावले होते. आयुष्यभर दुष्कर्मे केल्यामुळे त्यांना कोणती गती प्राप्त झाली असेल असा मी नेहमीच विचार करते. हे जगज्जननी, तू सर्वसाक्षी आणि सर्वज्ञ आहेस. माझे पती आत्ता कोणत्या अवस्थेत आणि कोठे आहेत ते सांगण्याची कृपा कर. तू असा काहीतरी उपाय कर ज्या योगे त्यांचा उद्धार होऊन ते येथे येतील आणि त्यांची व माझी पुनर्भेट होईल. पार्वती म्हणाली, मुली, तुझा पती बिंदुग दुष्ट आणि महापातकी होता. त्याचे अंतःकरण दूषित होते. तो अतिशय दुःखद अवस्थेत निधन पावला. वेश्यागमन केल्यामुळे त्या मूर्खाला प्रदीर्घ काळ नरकात खितपत पडावे लागले. तेथे त्याने अगणित यातना भोगल्या. उर्वरित पापभोग भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने भटकत आहे. तहान भुकेने व्याकुळ होऊन नाना प्रकारचे क्लेश भोगत आहे. सूत म्हणाले, शौनकजी, गौरीच्या मुखातून बिंदुगाच्या दुर्गतीचे वर्णन ऐकून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. ती दुःखाने हुंदके देऊ लागली. तिने कसे बसे स्वतःला आवरले. मग पार्वतीला हात जोडले व म्हणाली, हे माहेश्वरी, पतीचा सद्य वृत्तांत जाणून माझे मन आक्रोश करीत आहे. मी फार व्यथित झाले आहे. हे महादेवी, तुला मी शरण आले आहे. तू माझ्यावर कृपा कर. कुत्सित बुद्धी असलेल्या माझ्या दुष्ट पतीला त्वरित सद्गती मिळेल अशी काहीतरी योजना कर. मी तुझी सदैव ऋणी राहीन. पार्वती म्हणाली, चंचुले, शिवपुराणाचे महात्म्य किती थोर आहे याचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेस. तुझ्या पतीने यातील पुण्यपावन कथा श्रवण केल्या तर त्याच्या जन्मोजन्मीच्या पातकांचे निरसन होऊन त्याला उत्तम गती प्राप्त होईल.
गौरीच्या मुखातून प्रकटलेली ती अमृतमयी आशीर्वचनेच होती. तिच्या बोलण्याने चंचुलाचा शोक दूर झाला. अंतःकरण शांत झाले. तिने भगवतीला हात जोडले व म्हणाली, माते, तू माझ्या पतीच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ उपाय सांगितला आहेस. आता तूच त्याला शिवपुराण ऐकवण्याची व्यवस्था कर, अशी माझी प्रार्थना आहे. चंचुलाच्या विनंतीला मान देऊन पार्वतीने शिवलीलांचे गुणगान करणाऱ्या गंधर्वराज तुंबरूला त्वरित पाचारण केले. ती त्याला म्हणाली, वत्सा, तू भगवान शंकराचा भक्त आहेस. तुझे माझ्यावरही तितकेच प्रेम आहे. तू माझे मनोगत जाणतोस. माझी कार्ये सिद्ध करण्यासाठी नेहमीच तत्पर असतोस. तुझे कल्याण असो. आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. ही माझी सखी चंचुला आहे. तू हिच्या समवेत विंध्य पर्वतावर जा. तेथे एका भयंकर पिशाचाचा संचार आहे. त्याचे पूर्वजन्मीचे नाव बिंदुक. तो ब्राह्मण या चंचुलाचा पती होता. कुसंगतीने तो पथभ्रष्ट झाला. क्रोधाने त्याची बुद्धीही फिरली. तो विवेकहीन झाला. त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला. त्याने स्नानसंध्यादी नित्यकर्मे टाकली. दुर्जनांशी मैत्री करून तो सज्जनांचा द्वेष करू लागला. अभक्षभक्षण करणे, दूषित वस्तूंचे दान करणे, शस्त्रे बाळगून हिंसा करणे, लोकांना त्रास देणे, त्यांच्या घरांना आगी लावणे, वेश्यागमन करणे ही त्याची स्वाभाविक कर्मे झाली. पुढे त्या दुष्टाने स्वपत्नीचा त्याग करून एका क्षुद्र जातीतल्या वेश्येशी विवाह केला. अशा प्रकारे तो मरेपर्यंत दुराचारच करत राहिला. मृत्यूनंतर यमदूतांनी त्या दुरात्म्याला यमलोकी नेले. कुंभीपाक रौरवादी नरकात घालून त्याचा अनन्वित छळ केला. कालांतराने त्या पापात्म्याला पिशाच योनीत जन्माला घातले. तोच बिंदुक आता पिशाच रूपाने विंध्य पर्वतात आपल्या उर्वरित पापांचे फळ भोगत आहे. शिवपुराणातील दिव्य कथा पापांचा नाश करून पुण्यवृद्धी करणाऱ्या आहेत. या कथांचे श्रवण हे सर्वोत्कृष्ट पुण्यकर्म आहे. तू त्याच्या सन्मुख शिवपुराणाचे वाचन कर. त्या श्रवणाच्या प्रभावाने तो पापमुक्त होईल. त्याचे अंतःकरण शुद्ध होऊन तो प्रेतयोनीतून मुक्त होईल. त्या गर्तेतून बाहेर आल्यावर त्याला दिव्य विमानातून तू शिवलोकी घेऊन ये. त्याला शिवजींसमोर उपस्थित कर. सूत म्हणाले, शौनकजी, तुंबरू हा नारदांचा मित्र. तो उमामहेश्वरांचा महान भक्त होता. अंबिकेने आपल्याला सेवेची संधी दिली याचा त्याला मनोमन खूपच आनंद झाला. आपला भाग्याचा हेवा वाटला. तो चंचुलाला समवेत घेऊन विमानाने विंध्य पर्वतावर आला. तेथे त्याला अक्राळ विक्राळ असे एक पिशाच्च दिसले. त्याचे शरीर विशाल होते. चेहऱ्याच्या मानाने त्याची हनुवटी बरीच मोठी होती. ते कधी हसत होते, कधी रडत होते, तर कधी अस्ताव्यस्त उड्या मारत होते. आपल्या पतीची ती अवस्था पाहून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. महासामर्थ्यवान तुंबरूने पिशाचरूप बिंदुगाला पाशांनी बांधून टाकले. त्यानंतर पवित्र स्थान पाहून एक सुशोभित मंडप घातला. पिशाचाला त्या मंडपात आणून बसविले. विंध्य पर्वतात अनेक ऋषीमुनी तपश्चर्येच्या उद्देशाने आश्रम बांधून राहत होते. एका पिशाच्याच्या उद्धारासाठी तुंबरू भगवती अंबिकेच्या आज्ञेने शिवपुराणाचे वाचन करणार आहे ही वार्ता बघता बघता सर्वदूर पसरली. त्या पावन शिवकथांचे आपल्यालाही श्रवण घडावे म्हणून अनेक वयोवृद्ध, तपोवृद्ध ऋषी आणि देवर्षी आपल्या शिष्यांसह तेथे आले. तुंबरूने त्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांना आदराने मंडपात बसवले. ते सर्व श्रोते स्वतःच्या कल्याणासाठी तेथे आले होते. एवढा मोठा श्रोतृसमुदाय पाहून तुंबरूचे मन प्रफुल्लित झाले. हातामध्ये विणा घेऊन त्याने शिवपुराणातील अमृतकथा ऐकवण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्या विद्येश्वर संहितेपासून 7व्या वायुसंहितेपर्यंत संपूर्ण शिवपुराण व त्याचे महात्म्य वर्णन केले. त्या अमृतमधुर श्रवणाने उपस्थित श्रोते धन्य धन्य झाले. त्या पुण्यकथांच्या प्रभावाने बिंदुक ब्राह्मणाची पूर्वजन्मकृत संपूर्ण पापे जळून गेली. त्याचे पुण्य वृद्धिंगत झाले. तो पिशाच योनीतून तत्काळ मुक्त झाला.
त्याला रुद्रासमान दिव्य रूप प्राप्त झाले. भाळी तृतीय नेत्र, कर्पूर गौर विग्रह कांती, श्वेतवस्त्रे परिधान केलेली आणि शिवासमान आभूषणे धारण केलेली त्याची भस्मचर्चित तनू पाहून चंचुलाला खूप प्रसन्न वाटले. श्रोत्यांनीही आनंद व्यक्त केला. ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. बिंदुक आणि चंचुलाने तुंबरूसहित तेथे उपस्थित असलेल्या तपस्व्यांना अत्यंत आदराने नमस्कार केला. त्यांचे चित्त परमानंदाने भरून गेले होते. ते दोघे शिवजींचे यशोगान करू लागले. त्यांच्या मुखातून शिवस्तवन ऐकून श्रोतेही तल्लीन झाले. शिवपुराणाचे श्रवण ही त्या सर्व मंडळींसाठी फार मोठी पुण्यपर्वणी होती. तपोनिष्ठ ऋषींनी शिवप्रभूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला. त्या जयकाराने विंध्य पर्वताचा सारा आसमंत दुमदुमून गेला. त्यांनी बिंदुक आणि चंचुलाला अनेक शुभाशीर्वाद दिले. तुंबरूचे आभार मानून ते सर्व ऋषीजन आपापल्या आश्रमात परतले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक तेजस्वी विमान आले. बिंदुक आणि चंचुलाला त्या विमानात बसवून तुंबरूने कैलासाकडे प्रस्थान केले. मार्गामध्ये ते दाम्पत्य शिवमहाप्रभूंचेच गुणगान करत होते. शिवलोकी भगवान शंकर आणि देवी पार्वतीने त्या दोघांचे प्रसन्नतेने स्वागत केले. त्यांनी बिंदुकाचा सत्कार केला. शंकरांनी त्याला आपले पार्षद केले. अशा प्रकारे शिवमहापुराणाच्या श्रवणाने बिंदुक आणि चंचुला या दोघांचाही उद्धार झाला. शिवपार्वतीचे सान्निध्य प्राप्त होऊन ते दोघे सनातन शिवधामी अखंड वास्तव्य करू लागले. हरि ओम. अध्याय 5 समाप्त. ओम नमः शिवाय. अध्याय 6. शिवपुराणाचा श्रवणविधी. श्री गणेशाय नमः. शौनक ऋषी सूतांना म्हणाले, हे महामुने, तुम्ही श्रेष्ठ शिवभक्त आहात. महाप्रज्ञावान व्यासशिष्य आहात. तुमचे सद्गुण कौतुकास्पद आहेत. तुम्ही महान उपदेशक आहात. गुरुतुल्य अशा तुम्हाला नमस्कार असो. तुमच्या मुखातून शिवपुराण ऐकायला मिळणे ही आमच्यासाठी फार मोठी पुण्यपर्वणी आहे. या कथाश्रवणाचे संपूर्ण उत्तम फल आम्हा श्रोत्यांना प्राप्त व्हावे म्हणून शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याविषयी कृपया मार्गदर्शन करा. सूत म्हणाले, शौनकजी, तुमच्या मनात शिवकथांचे श्रवण करण्याबद्दल असलेली आस्था पाहून मला समाधान वाटत आहे. शिवलीलांचे श्रवण करणे ही शिवाची सेवा आराधनाच आहे. ती विधीपूर्वकच झाली पाहिजे असे माझे विनम्र सांगणे आहे. आता मी तुम्हाला शिवपुराणाचे श्रवण कसे करावे, तत्पूर्वी काय व्यवस्था करावी याविषयी सविस्तर सांगतो. प्रथम विद्वान ज्योतिषी ब्राह्मणाला पाचारण करावे. त्याचा यथोचित आदर सत्कार करावा. त्याला द्रव्य वस्त्राधिक दान देऊन संतुष्ट करावे. मग आपले मनोगत सांगावे. त्याच्याकडून ग्रंथ वाचनासाठी उत्तम मुहूर्त जाणून घ्यावा. या सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळवण्याची व्यवस्था करावी. जे भगवत भक्त आहेत, जे स्वतःचे कल्याण इच्छितात, त्या सर्वांना अवश्य बोलावून घ्यावे. परिसरात जे जे शिवभक्त आहेत ते शिवकथांचे कीर्तन आणि श्रवण करण्यास उत्सुक असतात. त्या सर्वांना आदराने निमंत्रित करावे. त्यांचा सत्कार करावा. शिवालय, देवालय, तीर्थस्थान, अरण्य आणि घर या सर्व स्थाने ग्रंथश्रवण पठणाच्या दृष्टीने योग्य मानली जातात. तेथे स्वच्छता करावी. विस्तृत मंडप उभारावा. तो केळीचे खांब, पताका, फुलांच्या माळा, रंगमाला अशा विविध सामग्रीने सुशोभित करावा. त्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये ध्वज लावावे. भगवान शंकरांसाठी एक उच्चासन तयार करावे. त्यावर त्यांची सुंदर मूर्ती किंवा चित्र ठेवावे. कथा निरूपण करणाऱ्या वक्त्यासाठी सुखदायक मृदू आसन घालावे. श्रोत्यांसाठीही सतरंजी आदी बैठक व्यवस्था करावी. येथे एक महत्त्वाची सूचना करावीशी वाटते. या जगात कोणी जन्माने गुरु होतो, कोणी आपल्या सद्गुणांनी गुरु होतो. त्या गुरूंचे प्रकारही वेगळे असतात आणि त्यांच्या अवस्थाही वेगवेगळ्या असतात. त्या सर्वांमध्ये पुराणांचा ज्ञाता असलेला विद्वानच परमगुरू मानला जातो.
पुराणवेत्ता हा नेहमी शुचिरभूत, दक्ष, शांत, ईर्ष्या नसलेला, साधू वृत्तीचा, दयाळू आणि प्रवचन कुशल असावा. पुराणातील पुण्यकथांचे निरूपण करण्यासाठी असेच विद्वान योग्य असतात. त्यांची वाणी अभिष्ट फल देणारी आणि श्रोत्यांसाठी कल्याणप्रद असल्याने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नये. त्यांची निंदा करू नये. त्यांच्याविषयी आदरच बाळगावा. अहंकाराने केलेले श्रवण निष्फळ ठरते, म्हणून सद्भावनेने श्रवण करावे. भगवान शंकर स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी या मंडपात सूक्ष्म रूपाने हजर आहेत. ते आपल्याकडे कौतुकाने पाहत आहेत अशी धारणा ठेवावी. त्यामुळे भावभक्ती वृद्धिंगत होऊन श्रवणाविषयी आस्था वाढते, गोडी निर्माण होते. वक्त्यानेही श्रोत्यांना आनंद होईल अशा प्रकारे सम्यक आणि प्रासादिक निरूपण करावे. सूर्योदयापासून 3.5 प्रहर हा कालखंड कथा वाचण्याच्या दृष्टीने उपयुक्त सांगितलेला आहे. 1 प्रहर म्हणजे 3 तास, 7.5 घटका. मध्यान्हकाळी 2 घटका कथा वाचन थांबवावे, म्हणजे उपस्थितांना थोडी विश्रांती मिळून मलमूत्रादी विसर्जन करणे सोयीचे होते. शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक व्रतच आहे. त्या व्रताचे इष्टफल मिळावे म्हणून श्रोत्यांनी कथेस प्रारंभ होण्यापूर्वी 1 दिवस आधी तसा संकल्प करावा. व्रतस्थ राहावे, ब्रह्मचर्यादी नियम पाळावेत. वक्त्यानेही क्षौरकर्म करून घ्यावे. कथारंभदिनी श्रोत्यांनी प्रातःसमयी लवकर उठावे. आपली प्रभातीची सर्व नित्यकर्मे थोडक्यात उरकावी. मंडपात वेळेवर उपस्थित व्हावे. आयोजकाने वक्त्याजवळ त्याच्या साह्यार्थ आणखी एका विद्वान व्यक्तीला बसवावे. तो श्रोत्यांच्या शंकांचे निवारण करण्यास कुशल असावा. कथानिरूपणापूर्वी या सत्कार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. संकल्पित कार्य पूर्ण व्हावे म्हणून त्याला विनंती करावी. त्यानंतर भगवान शंकरांची आणि श्री शिवपुराण या ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी. श्रोत्यांनी शुद्ध मनाने आणि प्रसन्न चित्ताने कथानिरूपण ऐकावे. जो वक्ता आणि श्रोता अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यग्र असतो, कामक्रोधादी षड्विकारांनी युक्त असतो, स्त्रियांमध्ये आसक्त असतो, नास्तिक असतो, विरोधी वर्तन करणारा असतो, त्याला या धर्मकार्यापासून काहीच पुण्यलाभ होत नाही. पण जे लोक धन, गृह, दारापुत्रादी प्रापंचिक चिंता सोडून शुद्ध चित्ताने आणि एकाग्रतेने कथाश्रवण करतात, त्या सर्वांना उत्तम फलप्राप्ती होते. जो श्रोता श्रद्धाभक्तीने युक्त आहे, दुसऱ्यांच्या कर्मांचे मूल्यमापन करीत नाही, सदाचाराने राहतो, पवित्र धारणा ठेवतो, मौन पाळतो, उद्वेगशून्य असतो, त्याला शिवपुराणाच्या श्रवणाने अगणित पुण्यलाभ होतो. शिवकृपेने त्याचे परमकल्याण होते. हरिओम. अध्याय 6 समाप्त. ओम नमः शिवाय. अध्याय 7 शिवपुराण श्रवणव्रत विधान. श्री गणेशाय नमः. सूत शौनकांना म्हणाले, मुनिवर्य, शिवपुराणाचे श्रद्धेने श्रवण करणे हे एक व्रतच आहे, असे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. हे व्रत घेणाऱ्या मनुष्यांसाठी काही नियम आवश्यक आहेत, ते लक्षपूर्वक ऐका. या श्रेष्ठ आणि पुण्यमयी कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने कोणतीही विघ्नबाधा न येता उत्तम फलप्राप्ती होते. दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही. दीक्षा घेणे याचा अर्थ संकल्प करणे. संकल्पाने व्रताचरणात दृढता येते. स्वीकारलेले व्रत आपल्याकडून पूर्ण झालेच पाहिजे अशी कर्तव्यबुद्धी निर्माण होते. म्हणूनच शिवपुराणाचे श्रवण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने प्रथमदिनी ग्रंथ आरंभ होण्यापूर्वी वक्त्याकडून श्रवणाची दीक्षा घ्यावी. जे नियमपूर्वक कथा ऐकणार आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. भूमीवर शयन करावे. कथा समाप्त झाल्यावरच अन्न ग्रहण करावे. पत्रावळीवर जेवावे. ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे त्यांनी पुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावा. सायंकाळी हविष्यान्नाचे भोजन करावे. चमचमीत पदार्थ, करपलेले पदार्थ, शिळे अन्न, मसालेदार डाळ, मसूर, गाजर, वालपापडीच्या आणि घेवड्याच्या शेंगा खाऊ नयेत. मांसाहार करू नये.
मादक वस्तूंचे सेवन करू नये. भोजनामध्ये कांदा, लसूण, हिंग यांचा समावेश करू नये. कथाव्रती पुरुषाने कामक्रोधादी विकारांपासून दूर राहावे. ब्राह्मणांची, साधू संतांची, पतिव्रता स्त्रियांची निंदा करू नये. त्याने शुचिरभूत राहावे, सत्य बोलावे, मौन पाळावे, स्वभावाने सरळ असावे. दया, विनय, औदार्य असा सद्गुणांचा अंगीकार करावा. शिवपुराणातील कथांचे नित्य नियमपूर्वक श्रद्धेने श्रवण केल्याने सकाम मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात, तर निष्काम मनुष्याला मोक्ष मिळतो. या कथांचे पुण्यप्रभावाने मनुष्याचे मोठे कल्याण होते. म्हणून दरिद्री, भाग्यहीन, दुष्ट, पापी, रोगी, संतानरहित अशा सर्व स्त्री पुरुषांनी स्वहितार्थ या कथांचे श्रवण करावे. हे महर्षे, अशा प्रकारे शिवपुराणाचा श्रवण पठणरूपी यज्ञोत्सव पूर्ण झाल्यावर श्रोते आणि वक्ता या सर्वांनी भगवान शंकरांची भावभक्तीने पूजा करावी. या पुराण ग्रंथाचे पूजन करावे. वक्त्याचीही पूजा करावी. वक्त्याला सहाय्यक म्हणून आलेल्या पंडिताचा यथोचित सत्कार करावा. ग्रंथ ठेवण्यासाठी रेशमाचे नवीन वस्त्र आणावे. कथा ऐकण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना द्रव्य धान्यादिक वस्तू दान द्याव्यात. नृत्य गायनादी कार्यक्रमांचे आयोजन करावे. शंकरांची भजने, भक्तिगीते म्हणावीत. श्रोता विरक्त असेल तर त्याने कथा समाप्ती झाल्यावर गीतापाठ करावा. गृहस्थाने या श्रवणकर्माच्या शांतीसाठी होम करावा. होम करताना रुद्रसंहितेतील श्लोक, गायत्री मंत्र किंवा शिवपंचाक्षरी मूलमंत्राचा अर्थात नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून शुद्ध हविष्याने हवन करावे. ज्यांना होम करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी ब्राह्मणाला हवनासाठी आहुती योग्य वस्तू दान द्याव्या. तेही शक्य नसेल तर शिवसहस्रनामाचे भक्तिपूर्वक श्रवण पठण करावे. या कथाश्रवणरूपी व्रताची सांगता करण्यासाठी 11 ब्राह्मणांना बोलावून त्यांची पूजा करावी. त्यांना उत्तम पक्वान्नांचे भोजन द्यावे. मध मिश्रित खीर खावयास द्यावी. यथाशक्ती द्रव्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे. ज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्याने 3 तोळे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बनवून घ्यावे. आचार्यांना पाचारण करून शिवपुराण या ग्रंथाची त्या सिंहासनावर स्थापना करावी. त्या ग्रंथाची आवाहनादी विविध उपचारांनी पूजा करावी. दक्षिणा समर्पित करावी. आचार्यांचे गंधपुष्पादिकांनी पूजन करावे. वस्त्र आभूषणे देऊन त्यांचा सन्मान करावा. हा ग्रंथ त्यांना द्रव्य दक्षिणेसह दान द्यावा. या ग्रंथदानाच्या पुण्यप्रभावाने भगवान शंकरांचा कृपाप्रसाद लाभून मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे शिवपुराणाचे विधीपूर्वक श्रवण करून त्याची सांगता केल्याने संपूर्ण पुण्यफल प्राप्त होते. शिवकृपेने भोग आणि मोक्ष या दोहोंचा लाभ होतो. हे मुने, मी तुम्हाला संपूर्ण फल देणाऱ्या शिवपुराणाचे महात्म्य विस्ताराने सांगितले आहे. आता तुम्ही काय ऐकू इच्छिता? श्री शिवपुराण हे समस्त पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. भगवान शंकरांची वाङ्मय मूर्ती आहे. हे शिवजींना अत्यंत प्रिय असून भवरोगाचे निवारण करणारे आहे. जो मनुष्य मनाने सदैव शिवध्यान करतो, वाणीने शिवस्तुती करतो, डोळ्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतो, कानांनी शिवलीलांचे श्रवण करतो, तो खरोखरच धन्य होय. त्याचे जीवन सफल होते. तो भवसागरातून सुखरूप तरून जातो. त्याचे इहलोकी कल्याण होते. त्याला परलोकी उत्तम गती प्राप्त होते. भगवान शंकरांच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचा किंचित स्पर्श होताच सर्व कष्टांचे निवारण होते. त्यांचे महात्म्य या अनंत विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. त्या आनंद घन स्वरूप शिवप्रभूंच्या पावनचरणी मी सदैव नतमस्तक आहे. हरिओम. अध्याय 7 समाप्त. श्री शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.